नमस्कार प्रेक्षक हो. एक्सरे वर्तमानाचा या सदरात ही आपली दुसरी भेट. नवरात्र सुरू झालं आहे. सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. भक्तमंडळीमध्ये खूप उत्साह संचारला आहे. आमच्या घराशेजारीच पहाटेपासून पिपाण्या वाजवत, पुंग्या वाजवत, आरडाओरडा करत, गप्पा मारत अनेक भक्त जातात. भक्तीला असं सवाद्य किंवा आवाजी रूप बऱ्याच वर्षांपासून आम्ही सहन करतो. जसं भोंग्यातून काही भक्त मंडळी प्रार्थना करीत असतात ते आपण ऐकतोच, तेव्हा सगळे भक्त सारखेच असं आपण समजूया. तर या नवरात्राच्या निमित्तानं तुम्हाला मी एक घडामोड उलगडून दाखवणार आहे. तशी ती घडामोड काही 20 वर्षांपासून तरी सुरू झालेली आहे. त्या घडामोडीला मी शीर्षक दिलं आहे साडी आणि नासाडी. बहुतेक वर्तमानपत्रांच्या वाचकांना या नवरात्रामध्ये पान नंबर 2 किंवा अजून कुठलं तरी पान नंबर स्त्रियांनी विशिष्ट रंगांच्या साड्या नेसून भरलेलं आढळेल. आता हा काय प्रकार आहे? तर तो प्रकार आपण समजून घेऊया. काय झालं की वर्तमानपत्रांचे खप इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या स्पर्धेमुळे कमी होत चालले. काही अन्य माध्यमं हातात पडल्याबरोबर वर्तमानपत्रांचा वाचक ओसरला. अजून काही कारणं असतील, परंतु हे कारण पुरेसं ठरलं की खप ओसरला, वाचक संख्या रोडावली की जाहिराती कमी होतात. आणि जाहिरातीवर तर सगळी माध्यमं चालतात. जाहिरातींच्या विरोधात आपण कोणी नाही, कारण शेवटी जाहिराती यासुद्धा इन्फॉर्मेशन असतात. पण जाहिरातींचा मारा इतका होतो की अरब आणि उंट ही जी गोष्ट फार बालपणापासून आपण सर्वांनी ऐकली, त्या गोष्टीची आठवण येते. एक अरब त्याच्या उंटाला घेऊन वाळवंटातून जात असतो. रात्र पडते, वाळवंटात रात्रीच्या थंडी पडते. अरब आपला तंबू बाहेर काढतो आणि तंबूमध्ये जाऊन तो झोपतो. बाहेर उंट कुडकुडत असतो. थोड्या वेळानं तो अरबाला म्हणतो, आता गोष्टीतलाच उंट असल्यामुळे तो बोलका असणारच, तो अरबाला म्हणतो, मला बाहेर थंडी वाजते आहे, निदान माझं मुंडकं तरी आत घे, माझी मान तरी आत घे. मग अरब ठीक आहे म्हणून त्याच्या मानेला, मुंडक्याला आतमध्ये घेतो. थोड्या वेळानं अजून कुडकुडू लागतो उंट. मग तो म्हणतो, निदान माझी पाठ, पोट ते तरी आत घे, माझा थंडीपासून बचाव होईल. अरबाला दया येते आणि मग तो तेवढा भाग उंटाचा आत घेऊन टाकतो. थोड्या वेळानं पुन्हा उंट कुरकुरतो की अरे बाहेर फारच थंडी पडली आहे, आता माझे उरलेले 2 पाय आणि शेपूट राहिलं आहे, ते आत घे. अरब खरोखरच कनवाळू असतो. त्यानं तो उंट अख्खाच्या अख्खा तंबूमध्ये घेतला. आणि मग त्याच्या लक्षात येतं की उंटामुळे आपल्याला जागाच नाही आहे. सगळा तंबू उंटानंच व्यापून टाकला आहे. आणि मग त्या कथेचा समारोप असा होतो की अरब तंबूच्या बाहेर कुडकुडत रात्रीचा उभा आणि उंट मात्र त्या तंबूमध्ये छानपैकी आरामात झोपलेला. वर्तमानपत्रांची किंवा माध्यमांची परिस्थिती अशी झाली आहे की जाहिराती इतक्या असतात की त्याच्यामध्ये आपल्याला जो माहितीचा, बातमीचा, इन्फॉर्मेशनचा जो अधिकार आहे किंवा जी आपली निकड आहे ती बाजूला राहते. साडी आणि नासाडी या माझ्या शीर्षकाच्या आजच्या चर्चेत मला हेच सांगायचं आहे की नवरात्रामध्ये 9च्या 9 दिवस प्रत्येक वर्तमानपत्र त्याच्या रंगानुसार किंवा कोणीतरी ठरवलेल्या रंगानुसार आपल्या वाचकांमधल्या महिलांना असं आवाहन करतं की तुम्ही आज या रंगाची साडी नेसा. मग आमचा फोटोग्राफर तुमच्या कॉलनीतील, तुमच्या भागातील त्याप्रमाणे तो फोटो काढेल. किंवा तुमच्यापैकीच कोणीतरी आता मोबाईलमध्ये सोय झाली आहे फोटो पाठवायची, तसे फोटो पाठवा. आणि मग होतं असं की अख्खं पान चिकार स्त्रियांच्या, त्या विशिष्ट रंगातल्या स्त्रियांनी आणि त्या स्त्रियांच्या छायाचित्रांनी भरून जातं. आता या पानाला मर्यादा असते. किती फोटो छापावेत, ते चेहरे ओळखता येतील की नाही या अंदाजानं कोणत्या आकाराचे छापावेत हा अर्थात त्या संपादकांचा, त्या व्यवस्थापनाचा अधिकार. पण पुष्कळदा असं होतं की अनेक महिला छायाचित्र काढून पाठवतात आणि मग त्या छायाचित्रांची कोंबाकोंब त्या वर्तमानपत्रांच्या पानामध्ये होते. आणि अखेर विनोदी चित्र असं निर्माण होतं की एखादा टिंबा एवढा चेहरा
त्या सर्व महिलांच्या छायाचित्रांमध्ये दिसून येतो आणि मग प्रत्येक महिलेला आपल्या चेहऱ्याचं टिंब कुठे आहे अशी शोधाशोध करावी लागते. तर हास्यास्पद हा प्रकार आहे. दुसरा प्रकार मला असा म्हणायचा आहे, सांगायचा आहे की साड्यांचं प्रचलन तसं आता कमी झालेलं आहे. धावपळीचं युग आहे. बहुतेक स्त्रिया आता नोकऱ्या करतात. मुंबई पुण्यामध्ये तर सतत प्रवास करावा लागतो. लोकलमध्ये, बसेसमध्ये, मेट्रोमध्ये चढावं लागतं. साड्यांची थोडीशी अडचण होत असणार. त्याच्यामुळे बहुतेक स्त्रिया, विशेषतः श्रमिक स्त्रिया, आता जीन्स किंवा पंजाबी ड्रेस असं काहीतरी जे त्रासदायक ठरणार नाही अशा प्रकारचा पोशाख करतात. तरी बहुसंख्येनं भारतीय स्त्री साड्यांवर प्रेम करते आणि साड्या तिला नेसायला आवडतातही. पण प्रसिद्धीचा मोह इतका असावा का? किंवा मालकांना आणि संपादकांना त्या वर्तमानपत्रांच्या स्त्रियांचा वापर फक्त एवढ्यासाठीच करावा का, हा माझा प्रश्न आहे. म्हणजे स्त्रीला एका विशिष्ट रंगाच्या साडीनं झाकून टाकलं की ती स्त्री छायाचित्रामध्ये येण्या इतकी महत्त्वाची होते. बाकी तिचं कर्तृत्व, तिचं ज्ञान, तिचं शहाणपण, तिची कर्तबगारी, तिचं शौर्य, पराक्रम, बुद्धी असं तुम्हाला काहीच सापडत नाही का? एरवी ते आपल्याला दिसतं. म्हणजे काही राजकारणातल्या, समाजकारणातल्या, विज्ञान, शेती अशा असंख्य क्षेत्रातल्या स्त्रिया वर्तमानपत्रात झळकतात. पण त्याचं प्रमाण किती असतं? आणि ते प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीनं एखाद्या वर्तमानपत्रानं प्रयत्न करणं हे अपेक्षित आहे की तुम्ही पुन्हा परंपरेमध्ये, धर्माच्या चौकटीमध्ये, सणवाराच्या उत्सवांमध्ये त्या स्त्रियांना ढकलणं महत्त्वाचं आहे. सणवार, धर्म, रीतिरिवाज हे नसावेत असं माझं म्हणणं नाही. पण स्त्रीच्याच शिरावर ही जबाबदारी का? किती दिवस धर्माची चौकट, किती दिवस परंपरांचा विस्तार त्या स्त्रीला वेढून टाकावा असं माझं म्हणणं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की साडी नेसण्याच्या या मोहापायी आणि साडी नेसून आपली छबी आपल्यालाच कशी छान दिसते हे बघण्याच्या मोहापायी नासाडी कशाची होती आहे? तर बातम्यांची. म्हणजे त्या पानभरच्या बातम्या गेल्या कुठे, जातात कुठे? तेवढ्या पानावर जर या साडी नेसणाऱ्या, विशिष्ट रंगाची साडी नेसणाऱ्या महिलांचा फोटो छापला तर त्या जागेमध्ये ज्या बातम्या अपेक्षित होत्या, छापल्या जाणार होत्या, त्या बातम्यांसाठी वेगळं पान दिलं जातं का? किंवा त्या बातम्या छोट्या प्रमाणात 4 ओळीत, 10 ओळीत करूनच छापल्या जातात, तर मग त्यांचं महत्त्व कमी होत नाही का? या नवरात्रामध्ये जे बातमीदार असतात ते फार नाराज होतात. कारण त्यांनी काही जणांना शब्द दिलेला असतो. काही बातमीचं महत्त्व त्या दिवसापुरतं असतं किंवा ती बातमी पुढच्या काही बातम्यांची मालिका येण्यासाठी आवश्यक असते. पण त्या बातम्या ह्या साड्यांच्या फोटोमुळे जर टाळल्या, वगळल्या, बाजूला ठेवल्या तर त्या बातमीचं महत्त्व नाहीसं होतं. म्हणून मला असं वाटतं की एकतर तुम्ही साड्यांसाठी जर पूर्ण पान देत असाल तर मग त्या ठिकाणावरच्या बातम्यांसाठी एक नवं वेगळं पान द्या. किंवा स्त्रियांना असं तुम्ही केवळ वाचनाऐवजी, माहितीऐवजी, काहीतरी बुद्धिनिष्ठ व्यवहाराऐवजी केवळ त्यांच्या नेहमीच्या वावराच्या किंवा नेहमीच्या अंगावरच्या वस्त्रासाठी जर प्रसिद्धी देत असाल तर ते माझ्या दृष्टीने आक्षेपार्ह आहे, वाईट आहे. आणि स्त्रियांची प्रतिमा केवळ पारंपरिक, आपल्याच प्रेमात पडणारी अशी न व्हावी अशी माझी इच्छा आहे. महाराष्ट्र प्रगतीकडे जातो आहे. महाराष्ट्राला फार मोठी पुरोगामी परंपरा आहे. स्त्रियांनी तर फार मोठं कॉन्ट्रिब्युशन आपल्या महाराष्ट्राच्या विकासात केलं आहे. अशा स्त्रियांना प्रसिद्धी मिळावी. आजकाल तरुणी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अनेक क्षेत्रात भरायला घेत आहेत. त्याच्यासाठी आपण असं काहीतरी करावं. त्याच्यासाठी पान देण्याची जर तुमची तयारी असेल तर त्याचं स्वागतच होईल. पण साड्यांच्या निमित्तानं बातम्यांची नासाडी करू नये एवढंच माझं म्हणणं आहे. नमस्कार.